होणार नाही की सगळ्या टेबलांवरती लोकांच्या नागरिकांच्या खिशातून पगार येतो आणि नागरिकांच्या गैरसोयी होतात ही चांगली गोष्ट नाही आहे। त्याची जरा नोंद घ्यायला सांगा त्यांना। माझा नंबर मला कॉल करायला सांगा आणि त्या वरिष्ठांकडे तुमची मंत्रालयाकडे आम्हाला तक्रार द्यावी लागेल की इथं ही लोक पुढच्या रेखाने ठरवून काहीतरी सबब देतात। पावसाळ्यात रेंजर फॉरेस्टमध्ये गेला कशाला गेला ते होत नाही हो। देव तो पण जाऊ शकत नाही जंगलात, पाऊस पडतो वरनं काय आहे जंगलामध्ये त्यांचं कुठली कामं चालू आहे त्याची काय नोंद आहे का त्यांनी बुकमध्ये आज इकडे गेले तिकडे गेले हे असं पाहिजे ना। हे सगळं भोंगळ कारभार आहे तुमच्या फॉरेस्ट विभागाचा, ते जमणार नाही। आणि ह्या ज्या नोटिसा लोकांना दिल्या इको सेन्सिटिव्ह झोनच्या हे आम्हाला मान्य नाही। इको सेन्सिटिव्ह झोन आम्हाला या ठिकाणी नको आहे कारण शेतकऱ्यांवरती हा लादलेला भाग आहे आणि धनदांडग्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी हा काम चालला आहे हे आम्हाला मान्य नाही। यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलेलो। रिक्षा पलटी झाली, एक बाई माणूस मेली। मुख्य या गोष्टीचं गावातील त्याने कधी बाहेर निघून नंतर ते सांगत 10 गोष्टी असतात, बाकी गोष्टी सांगायला। रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीला इको सेन्सिटिव्ह झोन लावण्यात आलेला आहे। हे षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र रायगडच्या जनतेने निवडून दिलेल्या खासदार सन्माननीय सुनील तटकरे साहेब यांच्या षडयंत्रानं हा इको सेन्सिटिव्ह झोन लागला आहे असं माझं मत आहे। धनदांडग्यांच्या तिजोऱ्या भरायच्या, त्यांचे उद्योगधंदे, त्यांचे रासायनिक फॅक्टऱ्या, त्यातून होणारं प्रदूषण याच्यावर कोणताही उपाययोजना न राबवता गरीब शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरती इको सेन्सिटिव्ह झोन जर तुम्हाला लावायचाच आहे तर मग खासदार साहेबांनी आपल्या स्वतःच्या जमिनीवर सुद्धा इको सेन्सिटिव्ह झोन लावला आहे का हाही एक प्रश्न निर्माण होतो आहे। ज्या धनदांडग्यांनी ह्या रायगड जिल्ह्यामध्ये जमिनी घेतल्या त्याच्यावरती इको सेन्सिटिव्ह झोन लागला आहे का हाही एक प्रश्न आहे। म्हणून करता जर हे इको सेन्सिटिव्ह झोन लावणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि यांचं हे षडयंत्र आम्ही चालू देणार नाही। आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीला धक्का लागू देणार नाही। आणि यांना जर कोणत्या प्रकारचा इको सेन्सिटिव्ह झोन असेल किंवा अन्य झोन लावायचा असेल तर सरकारने आधी शेतकऱ्यांना 50 लाख प्रति एकरी हा मोबदला द्यावा आणि मग विकत घेतलेल्या जमिनीवर सरकारने वाटेल तो झोन लावावा। शेतकऱ्यावरती ही जबरदस्ती कशासाठी आहे? शेतकऱ्यांच्या जमिनीचा शून्य भाव तयार करायचा आणि नंतर ते धनाढ्यांच्या घशात घालायच्या हे आम्ही कदापि होऊ देणार नाही। केंद्रीय पर्यावरण विभागाने पश्चिम घाट विकासासंदर्भामध्ये 31 जुलै 2024 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे। ही अधिसूचना लोकांच्या हरकती मागवण्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रसिद्ध केलेली आहे। त्यामध्ये हरकती आम्ही घेत आहोत आणि शासनाकडे पाठवत आहोत। यामध्ये प्रामुख्याने शेतकरी आणि स्थानिक रहिवासी यांना कोणतेही बाधा किंवा प्रतिबंध नाही आहेत असं साधारणपणे प्रथमदर्शनी दिसत आहे। आपल्या किती एरियामध्ये कोणकोणत्या गावांना किती संख्या गावांची? रोहा तालुक्यातली 86 गावं आहेत आणि सुधागड तालुक्यातली 33 गावं आहेत माझ्या उपविभागातली।